नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपली गाई असेल किंवा म्हैस असेल, त्यांना पाणी पाजण्याची जी काही आपली पद्धत आहे, तर ती जर योग्य असेल किंवा आपण जर तिच्यामध्ये योग्य असे बदल केले, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये 10 ते 15% पर्यंत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर या विषयावरतीच आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, पशूंच्या दुधामधील पाण्याचे जे काही प्रमाण असते, तर ते जवळपास 85 ते 88% पर्यंत असते. त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन हे सोप्या पद्धतीने कमी खर्चात वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या पाणी पाजण्याची जी काही त्यांची सवय असेल, तर तिच्यामध्ये योग्य असा बदल त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपले जे दूध देणारे पशु असतात, तर यांना सरासरी म्हणजेच आपल्या गाईला 1 लिटर दूध बनवण्यासाठी त्या ठिकाणी 3 ते 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि आपल्या म्हशीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 3 ते 4 लिटर प्रति लिटर दुधासाठी त्या ठिकाणी पाण्याची गरज ही आपल्याला पाहायला मिळते. मग मित्रांनो, सरासरी समजा आपल्या गोठ्यामध्ये 10 लिटर दूध देणारी गाई असेल, तर तिला 50 ते 70 लिटर पाण्याची त्या ठिकाणी दररोज तिच्या शरीरासाठी आवश्यकता असते. तसेच आपल्या गोठ्यामध्ये समजा म्हैस असेल, तर तिला देखील त्या ठिकाणी 60 ते 80 लिटर या प्रमाणामध्ये तिला पाणी त्या ठिकाणी दररोज तिच्या शरीरासाठी महत्त्वाचे असते. मग मित्रांनो, आपण याचे कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे, की आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे पाणी असेल किंवा दूध बनवण्यासाठी त्यांना आवश्यक जे काही पाणी असेल, तर ते आपल्या पशूंना दररोज त्या ठिकाणी जाईल आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिली जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना 24 तास मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. यामध्ये आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये ह्या गोष्टी त्या ठिकाणी सहज शक्य होतात. यामध्ये आपण त्या ठिकाणी हौद बांधू शकतो किंवा ऑटोमॅटिक वॉटर टब असेल किंवा बाऊल असेल, तर यांसारख्या गोष्टी त्या ठिकाणी आपण अंमलात आणू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना 24 तास मुबलक प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जेवढी काही पाण्याची गरज आहे, तर ते त्या ठिकाणी आपण भागवण्यासाठी त्यांना फायदा हा देऊ शकतो. तसेच आपला जर त्या ठिकाणी रेग्युलर गोठा असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या जी काही गव्हाण असेल, तर तिथेच आपण त्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्यांच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागवण्यासाठी फायदा होतो. या बंदिस्त गोठ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंच्या तहान भागवण्यासाठीच्या अडचणी पाहायला मिळतात. कारण त्या ठिकाणी आपण मग सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल या 2 वेळाच त्यांची त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी पाजत असतो. परंतु त्यावेळेस जर त्यांना त्या ठिकाणी तहान नसेल, तर मग आपल्या पशूंची पाण्याची गरज त्या ठिकाणी भागवली जात नाही. त्यामुळे त्यांच्या गव्हाणी शेजारी आपण त्यांना वॉटर बाउल असतील किंवा टब असेल, तर यांसारख्या गोष्टींची त्या ठिकाणी आपण उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात पहिली जी काही आपण उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपल्या पशूंना 24 तास मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराची जी काही गरज आहे, तर ती भागवण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंना ज्यावेळेस त्यांना तहान लागलेली असेल, तर त्यावेळेस आपले पशु त्या ठिकाणी पाणी पितील आणि आपल्या पशूंच्या शरीरामधील पाण्याची गरज त्या ठिकाणी भागवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, दुसरी जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना जे काही पाणी देता, तर त्याचे जे काही तापमान आहे, तर ते देखील आपण व्यवस्थितपणे मेंटेन करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंना जे काही पाणी देणार आहात, तर त्याचे तापमान त्या ठिकाणी व्यवस्थित आपण मेंटेन ठेवले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपले त्या ठिकाणी गोठ्यामध्ये त्यांना पाणी पिण्याची जी काही सोय असेल, तर तिच्यावरती किंवा त्या ठिकाणी थंड वातावरण राहील किंवा पाणी थंड राहील अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंना जे काही पाणी देणार आहात, तर त्यामध्ये थोडेसे त्या ठिकाणी कोमट पाणी सुद्धा आपण मिक्स करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंना त्या ठिकाणी त्यांची तहान भागवण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे दुसरी महत्त्वाची जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे पाण्याचे जे काही तापमान आहे,
तर ते या 2 ऋतूमध्ये आपण मेंटेन करणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या पशूंना थंड पाणी देणे गरजेचे आहे. तसेच हिवाळ्यामध्ये आपण थोडेसे कोमट पाणी आपल्या पशूंना देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंना या ऋतूंमध्ये देखील पाणी पिण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येणार नाहीत आणि आपल्या पशूंची जी काही तहान आहे, तर ती व्यवस्थितपणे भागवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना जे काही पाणी देणार आहात, तर त्याची जी काही स्वच्छता आहे किंवा त्याची जी काही गुणवत्ता आहे, तर ती देखील आपण व्यवस्थित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपल्या पशूंना पिण्यासाठी पाण्याची जी काही व्यवस्था केली असेल, यामध्ये वॉटर टब असेल किंवा हौद असेल, तर यांची स्वच्छता जी आहे, तर ती आपण कमीत कमी 8 ते 15 दिवसामध्ये एकदा त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. यामध्ये आपण पोटॅशियम परमँगनेट सारख्या त्या ठिकाणी पावडरचा सुद्धा वापर करू शकतो आणि आपल्या या पाण्याच्या टाकीला, हौदाला त्या ठिकाणी आपण स्वच्छ ठेवू शकतो. तसेच आपल्या पशूंची ही जी पाण्याची टाकी असेल किंवा हौद असेल, तर तिच्यामध्ये त्या ठिकाणी शेवाळ असेल किंवा कचरा असेल, तर या गोष्टींपासून आपण त्यांना त्या ठिकाणी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण जर आपल्या पशूंना त्या ठिकाणी खराब पाणी त्या ठिकाणी पाजले गेले, तर आपले पशु आजारी सुद्धा पडू शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटाचे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाबाच्या समस्या त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे मग आपले पशु आजारी पडतात आणि त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तिसरी महत्त्वाची जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे आपल्या पशूंच्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छता असेल किंवा गुणवत्ता असेल, तर ती आपण व्यवस्थित टिकवून ठेवणे, व्यवस्थित त्याचे मॅनेजमेंट करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. तर त्यामुळे आपले पशु जे आहेत, तर ते हे जे स्वच्छ पाणी आहे, तर ते आवडीने पितील आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चांगली वाढ झालेली ही पाहायला मिळेल. मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना आपण जर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी केल्या, तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंच्या पाण्याचे जे काही नियोजन आहे, तर ते व्यवस्थित करण्यासाठी फायदा पाहायला मिळेल आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी 10 ते 15% पर्यंत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण पाहूया, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीरासाठी जे काही रेग्युलर त्यांना पाण्याची गरज आहे, तर त्यापेक्षा 40 ते 50% अधिक त्या ठिकाणी पाण्याची गरज ही वाढलेली असते. तर या पाठीमागची कुठली कारणं असतात आणि आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंना कुठली लक्षणं जर त्या ठिकाणी दिसत असतील, तर त्यांना अधिक पाण्याची त्या ठिकाणी जी काही गरज आहे, तर ती आपण पुरवणे गरजेचे आहे. तर याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना धापा टाकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना लाळ गळत असेल, तर अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक पाण्याची त्या ठिकाणी गरज असते. तर मग त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना पाण्याची जी काही गरज आहे, तर ती भागवणे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे असते. यामध्ये आपण शक्यतो आपल्या पशूंना पिण्यासाठी थंड पाण्याचा त्या ठिकाणी वापर करावा, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराला त्या ठिकाणी हे जे पाणी आहे, तर ते त्या ठिकाणी लवकर मिळेल आणि आपल्या पशूंना या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते देखील कमी झालेले असते आणि आपले पशु जे आहेत, तर ते पाणी त्या ठिकाणी पित असतात. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पाण्याची गरज त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना घाम येणे, आपले पशु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कोरडा चारा, सुका चारा जो आहे, तर तो जर जास्त प्रमाणामध्ये खात असतील, तर आपल्या पशूंना त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची ही जी गरज आहे, तर ती त्या ठिकाणी वाढलेली असते. आपल्या पशूंचे पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची जी काही गरज आहे, तर ती आपल्या पशूंमध्ये वाढलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. पशूंना लाळ निर्मितीसाठी सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची जी काही गरज आहे, तर ती बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्यामुळे खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंना त्यांना त्यांची जी काही पाण्याची गरज आहे, थंड पाण्याची जी काही गरज आहे, तर ती त्या ठिकाणी भागवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला चांगला फायदा पाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर त्या ठिकाणी म्हैस असेल, तर तिला देखील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची गरज ही जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते. आपल्या म्हशीची त्वचा जी आहे, तर ती काळ्या कलरची असल्यामुळे आपल्या म्हैसला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचणी या उष्णतेच्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये जे काही म्हैस असतील, तर त्यांची देखील पाण्याची व्यवस्था प्रॉपर करणे गरजेचे आहे. त्यासोबतच त्यांना जर आपण त्या ठिकाणी गोठ्यामध्ये फॉगर सिस्टम त्या ठिकाणी वापरली, तर त्यांच्यामध्ये
त्यांना जे काही उन्हाळ्याच्या किंवा उन्हाच्या समस्या येतात तर त्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला नक्कीच मिळेल. मित्रांनो, त्यासोबतच हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या इतर पशूंमध्ये त्यांचे पाणी पिण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. मग अशा स्थितीमध्ये आपण आपल्या या पशूंमध्ये हिवाळ्यामध्ये त्यांच्या पाण्यामध्ये मिठाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकेल किंवा आपण त्यांच्या जिभेवरती थोडेसे जर त्या ठिकाणी मीठ चोळले, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या या पशूंना त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जी काही गरज आहे, तर ती हिवाळ्यामध्ये भागवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी पाण्याचे नियोजन करताना जर केल्या, तर आपल्या गोठ्यामधील आपले जे दूध देणारे पशु आहेत, तर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच 10 ते 15% पर्यंत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने केले पाहिजे, आपण त्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.